राम व सुग्रीव मैत्री. लक्ष्मणाने रामाचा प्रथमापासूनचा सर्व वृत्तांत, वनवास गमन, सीताहरण वगैरे सुग्रीवाला सांगितला. लक्ष्मणाचे भाषण ऐकून सुग्रीव रामाला बोलला, हे राघवा, सीतेचा शोध मी करीन आणि शत्रूचा घात करण्याच्या कामी तुला मदतही करीन. रामा, मी जे काही थोडेसे पाहिले आहे ते सांगतो. एकदा माझ्या मंत्र्यासह वर्तमान या पर्वताच्या शिखरावर बसलो होतो. तेव्हा आकाशातून कोणीतरी एक राक्षस एका स्त्रीचे हरण करीत आहे असे आम्हाला आढळून आले. ती स्त्री रामा 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 असा आक्रोश करीत होती. तिने आम्हाला पर्वतावर पाहून लगेच आपले दागिने अंगावरून काढले आणि ते आपल्या वस्त्रात बांधून आमच्याकडे पाहून खाली टाकून दिले. ते मी लागलीच गुहेत नेऊन ठेवले. हे पहा असे म्हणून ते दागिने आणून सुग्रीवाने रामाला दाखविले. हे तुझे आहेत का ते ओळख. रामाने ते बघितले आणि ते आपल्या छातीशी कवटाळून, हो, हे सीतेचे दागिने आहे, हे सीते, हे सीते असे म्हणून शोक करू लागला. लक्ष्मणाने रामाचे सांत्वन केले आणि तो म्हणाला, वानर राजा सुग्रीवाच्या मदतीने रावणाला युद्धात मारल्यावर सीतेची तुला लवकरच प्राप्ती होईल. सुग्रीवाने देखील सांगितले, हे रामा, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की लढाईत रावणाचा वध करून तुझी जानकी तुला मिळवून देईन. नंतर हनुमंताने त्या दोघांच्या जवळ अग्नी प्रज्वलित केला. मग त्या अग्नीच्या साक्षीने त्या दोघांनी बाहू पसरून परस्परांना आलिंगन दिले. नंतर सुग्रीव रामाच्या जवळ बसला आणि त्याने आपला सर्व वृत्तांत रामाला सांगितला. मित्रा, वाली हा माझा मोठा भाऊ महाबलाढ्य पराक्रमी राजा. मायासुराचा मायावी नावाचा मुलगा होता. तो अत्यंत उन्मत्त झाला होता. एकदा त्याने किष्किंधा नगरीजवळ येऊन मोठ्याने गर्जना केली व वालीला युद्धाला बोलविले. वालीला ते सहन न झाल्याने क्रोधाने त्याचे डोळे लाल झाले. तो बाहेर आला आणि त्याने त्या दैत्याला एक जोराचा मुष्टीप्रहार केला. त्यासरशी जखमी होऊन तो भयाने पळाला आणि आपल्या गुहेत गेला. त्या मायावी राक्षसाच्या मागे वाली आणि मीही धावत गेलो, परंतु तो गुहेत शिरला असे पाहून क्रोधाने वाली म्हणाला, तू बाहेरच राहा, मी गुहेत जातो. असे म्हणून तो गुहेत शिरला. महिना झाला तरी तो बाहेर पडला नाही. 1 महिना झाल्यावर त्या गुहेच्या दारातून बरेच रक्त बाहेर आले. ते पाहून वाली मेला असे मला दुःख झाले. मग गुहेच्या द्वारावर एक मोठी शिळा ठेवून मी घरी आलो. वाली मेला, त्याला मायावी राक्षसाने ठार मारले असे लोकांना सांगितले. ते ऐकून सर्व दुःखित झाले. नंतर सर्व वानर प्रधानांनी माझी इच्छा नसतानाही मला राज्याभिषेक केला. मी काही काळपर्यंत राज्य केले. पुढे अचानक एके दिवशी वाली आला. रागाने क्रुद्ध होऊन मला कठोर शब्दाने बोलला. अनेक प्रकारांनी धिक्कार करून मला मुष्टीप्रहार केले. तेव्हा मी भीतीने किष्किंधा नगरीतून धावत सुटलो. सगळीकडे हिंडून मी शेवटी या ऋषिमुख पर्वताचा आश्रय घेतला. ऋषीच्या शापाच्या भयाने तो या पर्वतावर येत नाही. माझ्या पत्नीचे हरण करून त्याने मला आधारही नाहीसा केला आहे. यामुळे मी दुःखी आहे. आपल्या मित्राच्या सुग्रीवाच्या दुःखाने राम संतप्त झाला. त्याने सुग्रीवापुढे अशी प्रतिज्ञा केली की तुझ्या पत्नीचे हरण करणाऱ्या शत्रूचा मी लवकरच वध करीन. तू जाऊन वालीला युद्धाला बोलव. एकाच बाणाने मी त्याचा वध करीन आणि तुला राज्याभिषेक करीन.